नुकत्याच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या मान्यतेनं सांगली येथे राज्यस्तरीय शालेय जुडो स्पर्धा 2023चं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील भारतीय खेळ प्राधिकरण संचलित आत्मामालिक कुस्ती केंद्रातील मल्ल पैलवान विशाल श्याम सोनवणे यांनी 19 वर्ष वयोगटातील 40 किलो वजनी गटामध्ये पुणे विभागाचं नेतृत्व करत आपला सहभाग नोंदवला आहे आणि अतिशय प्रेक्षणीय अशा खेळाचं प्रदर्शन करत विशालने या स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे। सर्वात अभिमानाची बाब म्हणजे विशाल या शैक्षणिक वर्षामध्येच आत्मामालिक कुस्ती केंद्रामध्ये प्रवेशित झाला असून पहिल्याच वर्षी त्यानं राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पदक पटकावत उत्तुंग अशी भरारी मारली आहे आणि भविष्यात नक्कीच विशाल अजून चांगली प्रगती करेल यात शंकाच नाही। विशालने मिळवलेल्या या यशाबद्दल नेरली येथील आत्मामालिक ध्यानपीठ स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय विष्णुपंत पवारसाहेब, माननीय मोहन पाटील महाराज, रमेश माने, प्राचार्य एफ.बी. पटेल, प्रतीक पवार यांच्या हस्ते विशाल यास शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलाय। तसेच आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS राष्ट्रीय कुस्ती कोच भरत नायकल सर, NIS क्वालिफाईड कुस्ती कोच विवेक नायकल, आत्मामालिक क्रीडा संकुलाचे क्रीडा व्यवस्थापक साईनाथ वरपे सर, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच रामफल टकरान सर, कुस्ती कोच राजेंद्र पाटील आणि अक्षय डांगे यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं। विशाल यास आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।